ज्यावेळी रात्रीचे एअरपोर्ट उतरतात ना विमानं, त्यांना त्या मशाली दिसतात कॅप्टनला. बरोबर. ही जागा डेंजर आहे. हे बघा, हे प्रमुख कुडाळ रेल्वे स्टेशन आणि तिथे आपले कॅबवाले आहेत. तर आपण जाऊ कॅबमध्ये, भेटू, त्यांच्याशी बोलू, काकांशी. हो हो, नमस्कार. किती आहेत मोठ्या बॅग? एक आहे. ही बघताय ना, पाण्याची बॉटल पुढे घेऊन बस. तर मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये बसलो आहे छानपैकी आणि आता बाकीचे सगळे सेटल होत आहेत हळूहळू. लगेज वगैरे आम्ही पूर्ण व्यवस्थित भरलं आहे. आता आपण काकांशी भेटू आणि बोलू काय काय. गाडी लेट झाली ना जरा. हो सर. त्यामुळे गाडी खूप लेट केली. 2:45ला यायची, आता काय सांगायचं. हो ना. हो, पहिली चालू टायमाला बरोबर आली आमची. पहिली चालू केली ना त्यावेळी 12:30ला यायची इथं. आता पावसाळी टेबल 2:45चा टाइम आहे इथं. पावसाळी टेबल. हां, आता बरोबर त्याने बरोबर 1 तास लेट केली. सीट बेल्ट आपण लावून ठेवलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बसलं ना व्यवस्थित. इथून किती वेळ? 1 तास लागेल. 1-6 तास लागेल. आता आपल्याला 1-सव्वा नाही तास. भेटलं तर एक कपच जाणार. देवबाग बीचवर आता आपण दुसरीकडनं काढणार गाडी. अच्छा. हा रस्ता खराब झाला आहे मालवण. बस करू आणि तिथून मग तारकर्ली. मालवण आपल्याला भेटणार नाही. मालवण म्हणजे एस टी डिपो. हां, ते नाही भेटणार आपल्याला. तिकडून जर गेलो असतो तर आणि 2 तास, म्हणजे कुडाळवरचा रस्ता खराब आहे पूर्ण. मी इकडे आपण इकडूनच येतो, इकडूनच जातो, काय टेन्शन राहत नाही. रस्ता पण मोकळा मिळतो आणि दुसरा चालायला मिळतो. हो. इथे काय? हां, हे रामेश्वरम मंदिर आहे. ओके. मध्ये नवीन काम चालू आहे. हां 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 हां. रस्ता तर माथेरानसारखा आहे आपला. दिसत नाही पण उंच आहे असं हे. इकडे पाऊस चालूच आहे. चालूच आहे. आज पाऊस आहे सकाळपासून. इकडे? हो, सकाळपासून लागला नाही आज. परवा तर तुम्ही विचारत नका एवढा पाऊस झाला इकडे. बहुतेक हा फुल महिना लागणार, कारण काल रात्री बातमीत बघितलं मी. किनारपट्टीचे गाव लागत गेले. बेंगुर्ला पण शिरोडा, रेडी, नंतर गोवा. अच्छा. वेंगुर्ल्याला माहीत. पाट म्हणतात ते. अच्छा. त्या साईडला माप. तर एअरपोर्ट राईटला हाच रोड तो काय तो हो. चिप्पी. हा वेंगुर्ल्याला गेला, गोव्याला सरळ. हा हां हां. राईट, लेफ्ट साईडला गेला.
होता इथं परवा. गाडी सुटत नव्हती, एवढी गर्दी परवा दसऱ्याला. तोपर्यंत 1 किलोमीटर कव्हर केलं आपण पटकन. जास्त रोड चांगले आहेत. मुंबईला पण असंच आहे. हा सगळा मेन रस्ता आहे हा, हा. ना, साईडनं रस्ता येतो ना, हा. तो बघत नाही या हा. साईडनं कोण येतोय, तो डायरेक्ट बाहेर निघून जाणार. म्हणजे तिथं हॉर्न वाजवावं लागतं. एक वेळ टर्नला नाही वाजवला तरी चालेल. तो भवनात नाही, तिकडून कोणतरी आपल्याला लागेल तसं काय नाही. लेडीज असू दे की जेंट्स सगळं बाहेर निघतो. ती तुमची जबाबदारी असं आहे. हां, मग ठोकलं की मग मोठे मोठे काय याला बोलव त्याला बोलव, ठोकलं असं झालं तसं झालं. आपली चुकी सांगत नाही. बघा आता हा रोड आला ना, इथं वाहन वाजवत लागतो, तो सरळ स्पीड नाही येणार, चढाव आहे ना. तारकर्ली रिसॉर्ट. तारकर्लीचं नाव फक्त आहे MTDC मुळे. हां. ऍक्टिव्हिट सगळे देवबागला आहे. हां, सगळे देवबागला आहे. तारकर्लीवाल्यांना पण देवबागला यावं लागतं ऍक्टिव्हिटीसाठी. सगळ्या बोटी देवबागला येणार, कस्टमर राहिले सगळ्यांना देवबागला यावं लागतं. आता इथे किती घेतात ते स्कूबाचे? स्कोबा बघितला तर 1000 रुपये डीप डायव्हिंग आहे आमच्याकडे. हां. देवबागचं हां हां 1200 सांगणार, तुम्हाला 1500 पण सांगणार. ओके ओके. हे मंदिर इथून ट्रक जे जातात ना, हां हां चिरे घेऊन म्हणजे दगड घेऊन, हां हां. प्रत्येक ट्रक थांबणार आणि एक दगड टाकणार, असे जमून ते मंदिर बांधलेलं आहे. अच्छा. म्हणून चांगलं दिसतं. एअरपोर्ट इव्हेंट उतरतात का? हो हो, 2 हैदराबाद जातात सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12:30ला. मुंबई 1 ती 2 आहे. मस्त मोठी जागा आहे एकदम. पुऱ्या भारतात 1 नंबर आहे एअरपोर्टचा. इकडे 2 किलोमीटर सोडले आणि तिकडे 5 किलोमीटर सोडले आणि मध्ये नेटवर्क मारलंय. एका टायमाला ना जवळजवळ 69 विमानं पार्किंगला उभी राहतील एवढी जागा आहे इथं. भारतात एवढी कुठंच जागा नाही कुठल्याच एअरपोर्टला. 69 म्हणजे विमानाला किती जागा झाली पाहिजे मला सांगा? 3 गुंठे पाहिजे एका विमानाला, बरोबर? किती गुंठे तिकडे जागा आहे आता दिसेल तुम्हाला पुढं. आचरा पण इथं आहे. हे इंटरनॅशनल होतं. राणेसाहेब बदलले, दीपक केसरकर आले, त्यांनी डोमेस्टिक केलं म्हणून मोफा झाला, नाही तर हे आज चालू झालं असतं इंटरनॅशनल म्हणून. मित्रांनो हे बघा चिप्पी एअरपोर्ट. उतरता येतो एंट्री कुठून तिकडून आहे का? तिकडून आता बाजारपेठ भेटली ना छोटी, हां. तिथून तेव्हा जागा बघितलात केवढी आहे? हो, हो. त्या डोंगरापर्यंत आहे. मग किती विमानं उभी राहतील ती बघा एका टायमाला. आता सध्या 2 हे आता मोपाने दत्तक घेतलंय. आता काही दिवसांनी मोपाची इकडून उडणार आणि इथं उतरणार. आणि मोपाला प्रॉब्लेम मोठा आहे, कारण ज्यावेळी रात्रीचे एअरपोर्ट उतरतात ना विमानं, त्यांना त्या मशाली दिसतात त्या हां, कॅप्टनला. बरोबर. ही जागा डेंजर आहे. मागे एकदा विमान पलटी होणार होतं उतरताना, ते असं लटपटायला लागलं. म्हणून ते बाहेरचे एअरपोर्ट काही जे पायलट आहे ते मोपाला उतरत नाही, सरळ तिकडे जातात जुन्या एअरपोर्टला, वास्कोला. म्हणून मोपाने हे घेतलं. आता इथून चालू करणार आपलं. म्हणजे जागेचं काय आहे का ते? काय मशालीचं असं काय? ती जागा काहीतरी डेंजर असणार हां हां म्हणून ते म्हणून घेतलंय. रोड बघा मित्रांनो केवढंच आहे. बोटिंग पॉइंट सुनामी आयलंड. हां सुनामी आयलंड आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा सुनामी आयलंड आहे. हां साल
व्ह्यू बघा सगळं हा रोड टचच आहे. हे तिथं नको जाऊ. कोणतं नाही, इकडे. हेच आहे ना. पण नाव ते अच्छा हां नाव मी तेच बोललो. हा, घेऊन जाणार का? घरी घेऊन बघा एक विहीर आहे मित्रांनो. विहिरीमध्ये वाकून नाही बघायचं. हे तुम्ही एकमेकीने घाबरवू नका ना. समुद्र बघा बापरे. ही बघा फ्रेश अशी वाळू चालू झाली आहे समुद्राची. काय फोटो येतील यार. मस्त ना इथून डायरेक्ट फोटो. काय समुद्र बघ काय जबरदस्त आहे. हा देवबाग बीच आहे ना प्रॉपर. बघा समुद्राचा आवाज बघा. लाईट हाऊस. ओके ओके. आवाज बघा समुद्राचा कसा आहे. किती गाड्या लागणार? दोन दोन गाड्या लागणार. हा, 2 गाड्या लागणार आणि काय तिथे आहे. मग हाताचं नाश्ता रूम बघा काय करायचं? जबरदस्त आहे. चहा हवी ना आता? तर आम्ही विचारतो ना. वाव मित्रांनो हे बघा डायरेक्ट बीच. डायरेक्ट वाळू आतमध्ये घरात. वा जबरदस्त. आणि जेवणाचं पण लगेच चालू. रूम बघा किती स्पेशियस आहे. चालेल. सनसेट चालू आहे. मित्रांनो आता बघा आपण आलो आहे इथे. जरा फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. बघा समुद्र आहे आणि इथेच आता एक आपलं छान नाश्त्याचा प्रबंध झाला आहे. अरे वा हे मस्त आहे. तर गाईज आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हे बघा पूर्ण बीच. किती मस्त वातावरण झालं आहे बघा. बघा बीचमध्ये किती पूर्ण खाली बीच आहे. तर इथे आपण छानसा असा फोटोशूट वगैरे करू. मस्त आहे बघा पूर्ण समुद्र आहे आणि पूर्ण लिटअप आहे. हा जो व्ह्यू आहे ना ॲक्च्युली गोल्डन व्ह्यू आहे. तर त्यामुळे एवढे फोटो मस्त येतील ना. आणि इथे पण त्यांनी बघा झोपाळा वगैरे आपल्याला दिला आहे. तर झोपाळ्यावर बसू आपण थोड्या वेळाने. तर माझं पण फर्स्ट टाईमच आहे. ते बघू कसं बसायचं आहे. कश्मीरा मला हेल्प करेल. मला सगळं काय म्हणतात, तुला राहिलेली आहे. हां 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 मी नाही राहिलो. हां हां. असं झोपून मस्त फोटो येईल ना. हां मस्त आहे. मला खूप आवडलं. तर मित्रांनो आता बघा मी इथे झोपाळ्यावर आलो आहे. छान काय व्ह्यू आहे इथून बघा. नारळाचं झाड मस्तपैकी. समोर समुद्र हा, तो रामदास सांगतो. आणि पार्टीचा बघा नाश्ता आहे मस्त छान. ड्रेसिंग पण आहे ऋतिकसाठी त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मस्त आता इथे काय जबरदस्त फोटो येतील ना. इथे आनंद मस्त बसून एकदम छान हवा येते गार अशी. एवढी मजा येते ना काय सांगू. फर्स्ट टाईम आहे तर पण मजा येते. एकदा तरी यावं जे कोणी आलं नसेल इथपर्यंत मालवणपर्यंत. तर आताच मस्त फोटो येतील बघ छान सुंदर. तो हा जो टाईम आहे ना. हा, आम्ही तुला खास आणलं आणि तुला दाखवायचं पण होतं. हां सकाळी लवकर उठायचं 6 वाजता. कुठे आहे पटकन. हा ना तिथपर्यंत जाऊ शकतो. हे पण आहे हिरवं आहे ना. हे बघ. आई थोड्या घाबरतात ना थोड्याशा म्हणून ते जरा काळजीपूर्वक आपल्याला सांगतात. हां जाऊ ना सकाळी. हां हां हां. कसं वाटतंय मग. तू पण बरेच दिवसांनी आलीस ना. बरेच वर्षांनी. चला आपण आता नाश्ता करू. नाश्त्याचा प्रबंध करतात ती लोक. टेबल वगैरे लावले तिथे. बाबाने ते ट्रेनमधूनच आणलंय ते ब्रेड आणि आता आपला नाश्ता बघा आला आहे मस्तपैकी. कांदे पोहे गरमागरम. बीचचा व्ह्यू समोरच आहे. छान असे कांदे पोहे. कश्मीर आणि मी आता एन्जॉय करतो मस्तपैकी.
खाजा नाही आम्हाला चहा पडला मस्त तर गरमागरम लिंबू पिऊया आता याच्यावर. बघा बीच समोरच आहे. एन्जॉईंग विथ द व्ह्यू. तर मित्रांनो हे बघा आता सनसेटचा व्ह्यू आहे, काय जबरदस्त संध्याकाळचा व्ह्यू आहे. आता आम्ही जरा वॉक करतोय बीचवर. हा पण एक बाजूचा रिसॉर्ट आहे. तर पुढे पूल आहे तर दाखवू नाही शकत कारण माणसं आहेत ना. समुद्र बघा, आवाज बघा तो समुद्राचा. दिस इज द व्ह्यू आय वॉज डाईंग फॉर. फायनली आपलं बघा किती सुंदर आहे. बघायला जायचं आहे. आता आपण सरळ जाऊ रूममध्ये आणि थोड्या वेळाने जेवणाला 7-8 वाजता मस्तपैकी जेवणाला उतरू. मग तेव्हा आपण भेटू. तर रात्रीची वेळ आहे ना तर काय शूट नाही करता येणार जास्त. हे बघा इथे बोट वगैरे आहेत, बरेच रिसॉर्ट्स आहेत सगळे लाईनमध्ये. तर मित्रांनो आता बघा डिनरची वेळ झाली आहे. तर आपण मागवलं आहे प्रॉन्स बघा कसे मस्त फुल फ्राईड, एकदम डीप फ्राईड प्रॉन्स आहे. सोलकढी आहे आणि कालवण आहे आणि आपल्या गरम गरम चपात्या. काश्मीराला पण तेच आहे आणि ऋतिकचं पण ते आहे. आणि माझ्यासाठी मी काय मागवलेलं पापलेट. तर ते पण एक थाळी येते. आली की एकत्र असं मस्त चालू करू. आणि समुद्राचा आवाज तुम्ही ऐकताय कसे, लाटांचा आवाज बघा. फुल मजा येणार रात्री, अशी गाढ झोप लागणार आहे एकदम. आणि आईबाबांनी व्हेज घेतलं आहे आज, तुम्ही बघू शकता. आईबाबा तिथे बसलेत. वायफाय पण सोय झाली आहेत. आता जरा आमच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. वायफायचा पासवर्ड जेव्हा भेटला आहे. एवढा सिक्रेट पासवर्ड होता ना की तुम्ही अंदाज पण नाही लावू शकत काय असेल. चल तुला आवडले ना जेवण? तुम्हाला? एक नंबर जेवण आहे, एकदम अस्सल मालवणी टेस्ट आहे. हां थँक्यू. चपात्या लागू राईस आणि हां नाही चपात्या चपात्या नको चालतो ना. तर आता आपलं पापलेट थाळी पण आले बघा. वाव, फ्रेश एकदम फुल अख्खं ग्रिल्ड पापलेट आहे. फ्राईड आहे आणि बघा इथं कालवण आहे, सोलकढी आणि मस्तपैकी लिंबू. आजची पूर्ण सोय झाली, मस्त आहे बघा. वाव. बघा पापलेटचे पीस बघा यार, जबरदस्त. किती फ्रेश आहे बघा फिश, एकदम फ्रेश अशी. वाव. झणझणीत रस्सा. कशी आहे टेस्ट? एकदम मस्त फ्रेश एकदम फिश आहे. खूप छान, मला तर आवडलं. फिश बघ किती सॉफ्ट आहे. तर आपण आता जेवण भेटू. फ्लो विथ सौरभ म्हणून आहे. सौरभ, हां मी पाठवतो लिंक तुम्हाला. नाव आपलं रुपेश. सौरभ. तर बघा आता हे ओनर होते वाटतं हॉटेलचे. छान माणूस आहे एकदम. विचारलं त्यांनी आपल्याला कसं काय वगैरे. मी तर जरा फिशचा आनंद घेतो, त्यामुळे आपण आता नंतर बोलू कारण माझं लक्ष तर खाण्याकडे पाहिजे.